जिल्ह्यातील गरीब आणि मजूर वर्गाच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या नावावर बँक खाती उघडून सायबर गुन्ह्यासाठी वापरणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी थेट गोवा राज्यात जाऊन मोठी कारवाई करत 12 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत। काही भामट्यांनी अमरावती जिल्ह्यातील गरीब व मजूर लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांना बँकेत खाते उघडण्यास प्रवृत्त केले। खाते उघडल्यानंतर त्यांच्याकडून बँकेचे पासबुक, ATM कार्ड आणि खात्याशी लिंक असलेले सिम कार्ड स्वतःकडे घेऊन घेतले। या बदल्यात संबंधितांना अत्यंत किरकोळ रक्कम देण्यात येत होती। यानंतर या बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीच्या मोठ्या गुन्ह्यासाठी केला जात असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे प्राप्त झाली होती। तपासादरम्यान समोर आले की आरोपी गरीब लोकांच्या नावे बँक खाती उघडून त्यांच्यासोबत नवीन मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक करत असत। या खात्यांचा वापर देशविदेशातून चालणाऱ्या अधिकृत ऑनलाईन गेमिंगसाठी केला जात होता। धक्कादायक बाब म्हणजे या खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार होत होते। या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर क्राईम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचे धागेदोरे थेट गोवा राज्याशी जोडले। या प्रकरणात एका महिलेसह 12 आरोपींना अटक झाली असून 2 आरोपी फरार आहेत। यामध्ये 64 बँकेचे पासबुक, 147 ATM कार्ड, 19 बँकेचे चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाईल, 9 लॅपटॉप, 3 टॅबलेट असा एकूण 10,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आतापर्यंत 6,25,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे। अमरावती पोलिसांच्या पथकाने दक्षिण गोवा भागातील उच्चभू प्रोव्हिडंट अडोरा सोसायटी येथे छापा टाकून ही यशस्वी कारवाई केली। आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी 3 पोलीस पथके तयार करण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। आपल्याकडे अमरावती ग्रामीण जिल्ह्यात आपल्याला 10 तारखेला एक तक्रार प्राप्त झाली होती की काही मजूर आणि गोरगरीब व्यक्ती आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स आणि त्यांच्या नावावरचे सिम कार्ड याच वापरून त्यांच्या जे बँक अकाउंटवर आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत आहेत। आपण तात्काळ त्याची दखल घेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हे बँक अकाउंट्स खूप मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येत आहेत आणि बेसिकली सायबर फ्रॉड याच्यासाठी वापरण्यात येत आहेत। तर आपण गुन्हा तात्काळ दाखल करून सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करून सायबर पोलीस स्टेशनने जो आत्तापर्यंत तपास केलेला आहे त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे अकाउंट्स आहेत त्याला म्यूल अकाउंट्स आपण म्हणतो। याचा वापर हा ऑनलाईन गेमिंगचे पैसे असतील किंवा सायबर फ्रॉडचे जे पैसे असतील ते स्वीकारण्यासाठी होतो आणि पुढे इतर अकाउंटवर पाठवण्यासाठी होतो। म्हणजे बेसिकली क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी याचा वापर होत आहे। त्या अनुषंगाने आपण जी अधिकचा तपास केला त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे। आपल्या टीमने सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते। त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत। 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅबलेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते आणि हे सिम कार्ड आणि बँक अकाउंटचा वापर हे मोठ्या प्रमाणात येणारा पैसा जो होता तो पुढे पाठवण्यासाठी करत होते। आता आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इतरही काही गरीब वर्ग जो आहे किंवा मजूर वर्ग आहे त्यांचे असे बँक अकाउंट ओपन करून पुढे देण्यात आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने मी आज सर्व अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना एक आव्हान करत आहे की आपल्यासोबत जर असं काही झालेलं असेल, आपले बँक अकाउंट सिम कार्ड जर कोणी घेतलेले असतील आणि आपल्याला काही पैशाचा लोभ देऊन काही रेंट दिलेला असेल तर तात्काळ आपण पुढे यायचं आहे। आम्ही सायबरचा हेल्पलाईन नंबर देखील त्याच्यामध्ये जारी केलेला आहे। आपण जे ॲक्च्युअल आरोपी आहेत साधारणतः किती करोड रुपयाचा यातून व्यवहार झालेला आहे आणि आरोपींची सिस्टम असू शकतात का, काय शंका आहे? याच्यामध्ये अजून आरोपी नक्कीच निष्पन्न होतील। 3 आरोपी फरार आहेत आणि ते 3 फरार आहेत त्यांच्याकडून आपल्याला अधिकची माहिती मिळेल कारण ते इथलं पूर्ण नेटवर्क चालवण्याचं काम करत होते आणि यामध्ये आत्तापर्यंतचे आपण जे 34 बँक अकाउंटची ॲनालिसिस केलेली आहे, जवळपास 6.25 करोड रुपयाचे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले दिसून येत आहेत। आपल्याकडे इतरही जवळपास अजून 35 बँक अकाउंट आहेत त्याची ॲनालिसिस चालू आहे आणि याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे। थँक्यू।